हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 36 साईजचं ब्लाऊजचं कटिंग, 36 साईजचं प्रिन्स कटिंग ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत आपण. आता इथं कटोरी ब्लाऊज आहे. मी तुम्हाला दाखवलं ब्लाऊज पीस अस्तर पण मी बाजूला ठेवून दिला आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. आता कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्स कट ब्लाऊज शिवण्यासाठी मापं कशी घ्यायची ते अगोदर आपण पाहणार आहोत. आणि इथं कटोरी ब्लाऊजवरून आपण मापं घेणार आहोत. ब्लाऊज अगोदर पूर्ण सोयीचंच ठेवायचं आपल्याला, हुक वगैरे त्याचे लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने त्याची उंची मोजून घ्यायची. आता उंची मोजताना थोडासा नॉर्मल प्रेस करायचा खाली, जास्त नाही. त्याचबरोबर आपण लगेचच गळा पण मोजून घ्यायचा मागचा. आता इथं उंची 13 इंच प्लस 1 इंच त्यांना वाढवायची होती, थोडासा उंचीला कमी पडतोय. तर तसंच मी इथं मग 15 इंच उंची घेतलेली आहे, 1 इंच अजून एक्स्ट्रा जी आपल्याला शिलाई मार्जिन लागते. इथं 9.5चा गळा घेतलेला होता मागचा. पुढचा गळा पण अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. पुढचा गळा पण इथं 5.5 भरला आहे. आपण अर्धा इंच एक्स्ट्रा करून 6.5 घेतला आहे. मागचा 9 भरला होता, अर्धा इंच एक्स्ट्रा करून 9.5 घेतला होता. आता इथं बाही घ्यायची आपल्याला. इथं बाही आहे 5 इंच, एक अर्धा इंच त्यांना वाढवायची आहे. तर मी इथं 5.5 इंच बाही घेतलेली आहे आणि आपल्याला नंतर मार्जिंगमध्ये तर आपण 1 इंच बाही वाढवत असतो. आता इथं पूर्ण कंबर आलेली आहे 27 इंच, ती वाढवून घ्यायची. नंतर आपल्याला मार्जिंगमध्ये आपल्याला वाढवायची आहे, नंतर दाखवते तुम्हाला. तर बघा, आता इथं मुंडा आलेला आहे 5 इंच आणि शोल्डरचा अर्धा इंच धरून आपल्याला 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे. आता इथं बघा, दंडघेर आपल्याला घ्यायचा आहे. दंडघेर आलेला आहे 6 इंच आणि नंतर आपल्याला मार्जिंगमध्ये वाढवायचं आहे. तर आता आपण बऱ्यापैकी बरेचसे मापं मार्जिंगमध्ये वाढवलेले आहेत. आता आपल्याला फक्त ह्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचे अस्तरवरती. आता इथं बघा, मी उंची घेतलेली आहे 14 इंच प्लस 1 इंच म्हणजे 15 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन. त्यातलं शोल्डर 5.5 इंच टाकलेला आहे. शोल्डर तुम्हाला जितकं तुमचं शोल्डर पूर्ण मोजून घ्यायचं अगोदर ब्लाऊजवरती आणि ते नंतर टाकायचं, किंवा शोल्डर तुम्ही कस्टमरच्या खांद्यावरती मोजून घेऊ शकता. तर मग इथं अशा पद्धतीने आता 6 इंच मुंडा टाकलेला आहे. मागचा गळा 9.5 इंच टाकलेला आहे. मागच्या गळ्याची रुंदी 2.25 इंच टाकलेली आहे आणि त्यानंतर कंबर टाकलेली आहे मी इथं 27चा चौथा भाग आणि त्यानंतर 1 इंच टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेला आहे आणि 9 इंच छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. तर बघा, आणि इथं मी गळ्याचं कटिंग लगेच मागचं कटिंग मी करून घेतलेलं आहे. आता कंपल्सरी तुम्ही इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवू शकता किंवा 2 इंच वाढवा, कारण कमी नाही पडणार. आता आपल्याला तेच भाग घ्यायचा आहे आपण मागचा कटिंग केलेला आणि तोच भाग आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, फक्त शोल्डरचं, मुंड्याचं आणि फिटिंग लेवलचं अशा पद्धतीने. आता इथं मी गळा रुंदी इथं 2.5 इंच टाकणार आहे पुढची, कारण हुकलूकमध्ये आपलं 1/2 इंच जातं आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे मार्किंग करणार आहोत. आणि आपल्याला टक्सचा पॉईंट आपल्याला 4.5 इंच हुकपट्टीपासून ते आतमध्ये घ्यायचा आहे आणि आतमधून आपला जो मध्य आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि टक्स आपण बघा, इथं 1.5 इंच वाढवलं तर इथं 1.5 इंच आपल्याला पुढं वाढवायचं आहे अजून. आता इथं आपलं मार्जिंग जाणार आहे अर्धा इंच, तिथं मी 1/2 इंच वाढवलं. तर बघा, अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे आपल्याला प्रिन्सच्या कटोरीचं. जिथं आपण टक्स पॉईंट दिलेला आहे तिथं आपल्याला, मी तुम्हाला दाखवते बघा, इथून असा. आता इथं जर तुम्हाला वाटलं इथं हुकलूकपट्टी खूप मोठी होती आहे उंचीला, तर इथं अशा पद्धतीने आडवा टक्स द्यायचा आहे मध्ये काढून टक्सच्या लेवलनी. तिथं पपई छान येतो आणि तुमची जी हुकलूकपट्टी आहे ती तिथे थोडीशी कमी होते, जास्त अशी मोठी होत नाही उंचीला. आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे, पाहू शकता तुम्ही. आता टक्स पॉईंटसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे.
टक्स पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा. जिथं आपण 1.5 इंच 2 इंच घेतो तिथं आपल्याला तेवढंच इंच आपल्याला पुढे वाढवायचं असतं, जेणेकरून काय होतं की पुढे वाढवल्याने आपल्याला कमी पडत नाही. आपलं जेवढं टक्स पॉईंटचं कट झालेला आहे तेवढं आपल्याला पुढे मिळून जातं. आता इथं बाही कट करायची आहे. इथं बाहीला थोडासा कपडा कमी पडतोय अस्तरचा, पण इथं बाही काही जास्त मोठी नाही त्यामुळं काही नाही प्रॉब्लेम. इथं 5.5 इंच बाही होती, आपण घेतली होती, पाहू शकता. त्यातला आपल्याला 1 इंच वाढवायची आहे शिलाई मार्जिन. आणि आपल्याला घडी घ्यायची आहे 9.5-10 इंच. तुम्हाला वाटेल तेवढी तुम्ही घडी घेऊ शकता. आणि मागचा आणि पुढच्या मुंड्याचा अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता बाहीचा आकार आपण मागचा मध्यातून आपण 2 इंचाच्या पुढं आकार द्यायचा आणि पुढचा 1.5 इंचाच्या पुढं आकार द्यायचा आहे. दंडगीर टाकून घ्यायचा आहे, मध्ये कट मारायचा आहे. मागचा आणि पुढचा दोन्ही पण आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अगोदर मागचा घ्यायचा आहे, नंतर आपण पुढचा आकार कट करून घेणार आहोत. जितकं शक्य होईल तितकं छान पद्धतीने आपल्याला आकाराची प्रॅक्टिस करायची आहे नवीन असताल तर. कारण ज्यावेळेस तुमचे व्यवस्थित असे आकार येतात, पॉईंट येते, त्यावेळेस तुमचा ब्लाऊजही फिटिंगला खूप छान पद्धतीने बसतो. आता गळा पण मी मागचा कट करून घेते अगोदर. आणि आपल्याला हे ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. आता इथं ब्लाऊज पीस थोडंसं एकदम सुरगुळा झालेलं होतं, तर अगोदर इस्त्री करून घेतलं. कोणतंही ब्लाऊज पीस जर सुरगुळा झालेला असेल तर अगोदर इस्त्री करून घ्या, जेणेकरून कटिंगच्या वेळेस आणि स्टिचिंगच्या वेळेस तुमच्या खराब नाही होणार ब्लाऊज, जास्त म्हणजे हे नाही होणार, लूज नाही होणार. आता आपल्याला इथं ब्लाऊज पीसला दोन्ही पण साईडनी काट आलेले आहेत, तर आपल्याला एक साईडचे काट वापरायचे आहेत बाहीला आणि एक साईडचे वापरायचे आहेत बॅक नेकच्या पॅटर्नला. आता इथं बघा, अशा पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. आता इथं बाहीचं कटिंग केलं, पण इथं दोन्ही पण साईडने आपल्याला बाहीला कमी पडतंय, तर आपण त्याला जॉईंट देणार आहोत. अगोदर आपण बॅक नेकचं पार्ट सगळा ठेवून घेऊया, पार्ट बॅक नेकचा भाग. आता ते आपल्याला कट करून घेऊया आपण. अशा पद्धतीने बंद साईडनी बॅक नेकचा भाग ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. बंद साईड असते ती. आता जिकडून ओपन साईडनी थोडंसं उरलेलं आहे ना, तर ते आपल्याला बाहीला कट करून घेतलं तरी चालेल. पण त्या अगोदर मी इथं बघते की कोणता पार्ट कुठे बसेल. तर बघा, आता इथं अशा पद्धतीने तुम्ही बंद साईडनी ठेवून कट करून घ्या. नंतर तुमचं सुट्टं करू शकता तुम्ही, म्हणजे वेगवेगळा भाग करू शकता कट करून. अशा पद्धतीने बघा. आता इथं फ्रंटनी हुक आहे तर वेगळा करायचा, आणि बॅकनी असेल तर मग तसाच राहून द्यायचा. आता इथं काय करायचं, कट करून घ्यायचे 2 भाग आणि बाहीला अस्तरला आपल्याला जोडायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिकला जोडायचं आहे. ते आपण जॉईंट पण सोडून देऊ तिथं. आता मी तुम्हाला ह्याचं ना बाहीचं जॉईंट कसा द्यायचा ह्याचे मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत, पण पाहायचं असतील तर कमेंट करा. आपण बाहीला जॉईंट कशा पद्धतीने व्यवस्थित आपण सुईच्या पद्धतीने देऊ शकतो त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवूया, जेणेकरून प्रत्येक वेळेस आपल्याला बाहीला कट करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. म्हणजे थोडी का महिना बाही कमी पडते, मग तिथं आपल्याला जॉईंट द्यावाच लागतो. आता काट पूर्ण भरपूर असे येत नाही आहेत, आणि मग आपल्याला एक साईडचे काट आले तर एकाच साईडने आपल्याला दोन्ही पण बाही कट करायची असते, आणि एका साईडने आपल्याला बॅक नेकला सुद्धा घ्यायचं असतं. तर चला, व्हिडिओ आता आपला पूर्ण झालेला आहे. कटिंग पण पूर्ण झालेली आहे. बॅक नेकच्या हुकलूक पट्ट्या आणि पायपिंग पट्ट्यासुद्धा आपण कट केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब.